Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महाराष्ट्रात लोकसभेचे निकाल लागल्यानंतर बऱ्याचशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे। एक चर्चा अशी आहे की सहानुभूती ठाकरेंना मिळाली, पण त्याचा फायदा जो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळालेला आहे। त्यांच्या सगळ्यात जास्त जागा आलेल्या। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आमदार प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीनं निकाल आले, कल आले, आता बऱ्याच चर्चांना उधाण आले, काय म्हणाल? नाही, मला वाटतं देशामध्ये असणाऱ्या प्राप्त परिस्थितीनुसार हे निकाल आलेत आणि महाराष्ट्रातलं राजकारण एकतर्फी जातीय व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी विभागलं गेलं, ध्रुवीकरण झालं आणि त्याच्यामुळे मला वाटतं निकाल मिळालेला आहे। तसं पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी काय मिळवलं, एवढ्या जागा लढवल्यानंतर त्या ठिकाणी केवळ 9 जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 14-15 जागा लढवून त्यांना 7 जागा मिळालेल्या आहेत। आणि आपण बघाल की ज्या ठिकाणी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला उद्धव ठाकरेंचा समजला जायचा, त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली असेल, परंतु मतात त्याचं परिवर्तन झालेलं नाही। ते त्या ठिकाणी त्याचा फायदा काँग्रेसला झाला हे खरं आहे, परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्यावर कुठल्याही प्रकारचा उद्धव ठाकरेंचा परिणाम त्या ठिकाणी झालेला दिसला नाही। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। नक्कीच त्यांनी 21 जागा या ठिकाणी लढवल्या, 9 मिळाल्या। त्यामुळे आता बरीचशी चर्चा आहे की पुन्हा एकदा विचार व्हायला पाहिजे, भाजप आणि शिवसेना उभाटा पक्ष एकत्र यायला हवा, अशा सुद्धा चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत पडद्याच्या मागे। काय नेमकं तुम्हाला वाटतं याबाबत? मला याची कल्पना नाही अशा प्रकारच्या चर्चा सुरू असल्याची। तथापि राजकारणामध्ये काही होऊ शकतं, त्याच्यामुळे हे घडणारच नाही, होणारच नाही अशा प्रकारचं मी बोलू शकत नाही। नक्कीच महायुतीसमोर आता नेमकी कोणकोणती आव्हानं आहे? कारण आपण पाहतोय की आता सत्ता स्थापन होत आहे केंद्रामध्ये, महाराष्ट्रातही आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे का? कारण महामंडळांचा सुद्धा विस्तार त्या ठिकाणी झालेला नाही आहे, त्यामुळे होणार आहे की नाही बरीचशी चर्चा आहे। एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी सगळ्या आव्हानांना सामोरं जात आज इथपर्यंत पोचलेला आहे। 2 खासदारांपासूनचा प्रवास देशानं या ठिकाणी पाहिलेला आहे। महायुतीमध्ये असणारे पक्षही संघर्ष करणाऱ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आहेत। एकनाथरावजी शिंदे असतील, अजितदादा असतील, आणि त्यामुळे महायुती म्हणून एकत्रितपणे या सगळ्या आव्हानांचा नीट विचार करून सामोरं जाऊ आणि विधानसभेला निर्विवाद अशा प्रकारचं बहुमत मिळवू या दृष्टीनं आम्ही कामाचं नियोजन आणि त्या ठिकाणी सुरुवात करू। मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असं बोललं जातं, त्यात तुमच्या नावाची देखील चर्चा आहे। तो आमच्या हातातला विषय नाही आहे। पक्ष श्रेष्ठी ठरवत असतात। पक्ष ज्या पद्धतीनं ज्या जबाबदाऱ्या देतं, काम देतं, ते शिपाई म्हणून करणं हे आमच्यासारख्याचं कर्तव्य असतं आणि त्याच्यामुळे पक्ष श्रेष्ठी त्या स्तरावर निर्णय घेत असतात, प्राप्त परिस्थितीनुसार घेत असतात। जालन्यात मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत, उपोषणाला बसले आहेत। मागण्या जर सरकारनं मान्य केल्या नाही तर 288 ठिकाणी आम्ही उमेदवार उभं करू, सरकारला धडा शिकवू, ही भूमिका त्यांनी घेतली। थेट आव्हान देतात, काय म्हणाल? मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे। तर या संदर्भामध्ये सरकार त्या ठिकाणी योग्य ती दखल घेईल, हस्तक्षेप करेल आणि यातना सुवर्णमध्ये साधण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। रोहित पवारांबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आमदार प्रकाश सोळंके यांनी, ते भाजपमध्ये जाणार आहे असं बोललं जातं आहे, कसं पाहता या विधानाकडे? नाही, राजकारणामध्ये ज्या क्षणी उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले
त्या दिवशी राजकारणामध्ये कोणी कुठे जाऊ शकतो अशा प्रकारचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे रोहित पवार भाजपमध्ये येऊ शकतो या त्यांच्या बोलण्याला काहीतरी अर्थ असेल. देवेंद्र फडणवीसांचा मुद्दा आहे ते आपल्या राजीनामा देण्यावरती आजही ठाम आहेत. अमित शहा म्हणत आहेत की त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार होईल, सरकार स्थापन होईल, त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. रोडमॅप तयार करा आणि पुढे जावा असं म्हणत आहेत. काय म्हणाले? नाही, देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे सोल्जर म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि त्यागी नेतृत्व काय असतं हे त्यांनी एकदा दोनदा नाही अनेकदा दाखवून दिलं आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपदसुद्धा त्या ठिकाणी पक्षाच्या राज्याच्या हितासाठी ठाकरे सरकार त्या ठिकाणी बाजूला करून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आणलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची इच्छा नसताना सरकार बाहेर राहून काम करणार असं सांगितलं असतानासुद्धा पक्षश्रेष्ठीने आदेश दिला आणि ते उपमुख्यमंत्री झाले. तेव्हा त्याने तिथेही मनाविरुद्ध त्या ठिकाणी ते राहिले. त्यानंतर अजित पवार पक्षात आल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्र्यांना आणखी एक उपमुख्यमंत्री आला आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यागी भावना ही अनेक प्रसंगातनं त्यांनी पाहिलेली आहे, महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि आता शेवटी ते एक अनुभवी नेते आहेत. त्यामुळं नेमकं काय करायचं, कारण शेवटी देवेंद्रजी सत्तेपेक्षा प्रतिमेला महत्त्व देतात, कारण त्यांचं भांडवल हेच त्यांची प्रतिमा आणि प्रतिभा आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं त्या अनुषंगाने ते अशा प्रकारच्या निर्णयाप्रत आले असतील. परंतु शेवटी मी म्हटलो तसं पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानणारा एक शिपाई पक्षाचा म्हणून ते काम करतात आणि त्याच्यामुळं राज्यातल्या पक्षाची इच्छा आहे की त्यांनी सत्तेतनं बाहेर पडण्याची आवश्यकता नाही आहे. सत्तेत राहून संघटन मजबूत करत भविष्यात या ठिकाणी वाटचाल होऊ शकते. केंद्रीय नेतृत्वाने तशा पद्धतीनं सांगितलं आहे, तर पाहूया काय होतं ते. नक्कीच, पण ते जनादेश यात्रा काढणार आहेत असं सुद्धा म्हणतात आणि सरकारमधली जी जबाबदारी ते एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे सोपवली जाणार आहे. तशी काही चर्चा सध्या सुरू झाली आहे का? मला असं वाटत नाही अजून कुणावर जबाबदारी सोपवायची किंवा सोपवायची का अशा प्रकारचा निर्णय झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही, माहिती नाही. संजय राऊत ज्या पद्धतीनं वारंवार टीका करतायत, आता तर म्हणतात की नितीश बाबू, चंद्राबाबू जसे तुमचे तसे आमचे सुद्धा आहेत, भविष्यात आज ते तुमच्याकडे उद्या आमच्याकडे सुद्धा असतील, त्यामुळे NDAचं जे सरकार आहे ते फार काळ टिकणार नाही. आता अशाच प्रकारे भविष्य सांगितलं होतं की मोदी सरकार येणार नाही, परंतु त्या ठिकाणी सरकार आले, उद्या या देशाचे पंतप्रधानी होतील आणि त्याच्यामुळं संजय राऊत हा केवळ त्या ठिकाणी डरकाळ्या सकाळी उठून फोडायच्या या पलीकडं काम नाही आणि काहीतरी बिनबुडाचं निराधार बोलून चर्चेत राहायचं, प्रसारमाध्यमांमध्ये राहायचं हा एककलमी कार्यक्रम आहे. आता त्या ठिकाणी चंद्राबाबूंनी असेल, नितीश कुमार यांनी असेल, 5 वर्ष आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली देश हितासाठी एकत्रित असो हे ठणकावून सांगितलेलं आहे. हे मला वाटतं संजय राऊतांनी कानात कापसाचे बोळे घातले होते. नक्कीच, पण दहशत, चोरी आणि लबाड्याकडून भाजपला राज्यामध्ये 9 जागा मिळाल्यात, त्यामुळे भविष्यामध्ये म्हणजे विधानसभेच्या जेव्हा निवडणुका येतील या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ असं सुद्धा ते म्हणतात. संजय राऊत वैफल्यग्रस्त झालेत. त्यांना वाटलं होतं की केंद्रात सरकार येईल आणि त्या ठिकाणी केंद्रात सरकार आल्यानंतर आम्ही हे करू ते करू अशा प्रकारच्या राणा भीमदेवी थाटामध्ये त्यांची वक्तव्य आणि घोषणा होत्या. आता सगळा त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. पुन्हा मोदी साहेबांचं सरकार आलं, पुन्हा राज्यातलं वातावरण आमचं चांगलं होऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि त्यामुळे भविष्यात आपल्या काय वाढलं आहे या चिंतेत ते आहेत आणि त्या चिंतेतनं संजय राऊत अशा प्रकारे बुनियाद निराधार वक्तव्य करत असतात. एक शेवटचा प्रश्न आहे. बाबाराव अत्राम आहेत, त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे की जयंत पाटील जे आहेत ते आपला पक्ष सोडणार आहेत आणि ते आता दुसऱ्या पक्षामध्ये जाणार आहेत. अजित पवार गटाच्या ते संपर्कात आहेत असं सुद्धा ते म्हणत आहेत. याकडे नेमकं कसं पाहता? बरेचसे इनकमिंग आउटगोईंग सध्या सुरू होईल लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये. आता शरद पवार यांचा पक्ष त्यांच्या घरचा पक्ष झाला आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे, त्यानंतर रोहित पवार, आता योगेंद्र पवार आणि त्याच्यामुळे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असूनसुद्धा त्यांची घुसमट त्या ठिकाणी होते. रोहित पवार नेतृत्व करायला पुढे येत आहेत. आता त्यांना प्रदेशाध्यक्ष करा अशा प्रकारची पण लवांडे कोण त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळं आता हळूच
चांगलं वातावरण आपल्याला आहे ते जयंत पाटीलांना बाजूला करा अशा प्रकारचा एक कटकारस्थान त्यांच्यात सुरू आहे. मग त्यांचं कारस्थान यशस्वी होण्याच्या अगोदरच जयंत पाटील अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय प्रवीण दरेकर यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडतील असं भाकीतसुद्धा करतात. काय घडणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.